गोरगरीब 500साठी आता निवडणूक आले 500 रुपये देतात आणि ही आणि 100 कोटीलाही विकत घेते त्यांचं हे आहे. 500 रुपये वाटले निवडणुकीला. हो 500 रुपये आणि ह्यांनी 100 कोटी रुपये घेतात. 100 कोटी कोणी घेतले? आता हे आमदार खासदार लोक हो नाही जायला नाही पाहिजे होतं ठाकरेला सोड. हो आम्ही तुमच्यासाठी मेहनत केली, शिक्का मारला, 9 खासदार दिले. हो आणि काय करायचं सांगा. आम्हाला काय वाटत नाही का शिक्का टाकली. तुम्हाला लहानाचं मोठं केलंय त्यांनी साहेबानं. आम्ही जनता तुमच्या मागं तरी तुम्ही जाताय म्हणजे. ओमराजेंनी चुकीचा निर्णय घेतलाय. आता काय इकडं म्हणजे जिकडं भागेल तिकडे पळायला लागलीत. पैसे मिळतील तिकडे चाललेत म्हणायचं खासदार आमदार. पैसे मिळतात. मिळतात. अरे काय मिळणार नाही. ओमराजे जोपर्यंत खासदार आहे तोपर्यंत आमचे काम होतं जरा सर. फक्त ते ठाकरेंना सोडून गेले हे काय तुम्हाला आवडलं नाही? ना असं आमचं म्हणणं आहे की त्यांनी ठाकरेला सोडून जायला नाही पाहिजे होतं. का कुणावर विश्वास ठेवा? जे ते पलट्या हाणायला लागले, जे ते पलट्या हाणायला लागले, कुणावर विश्वास ठेवायचे? हो नरड्याला सुरी लागली तर सोडायला ना पाहिजे बाबा. हो एक वचन कशाला म्हणले? एक वचन कशाला म्हणले? जो मतदारसंघ आहे ते कुणाकडे बघून? ओमराजेकड, बाळासाहेबाकडं, उद्धव ठाकरेकडं, यांच्याकडे बघून चालतो. थोडी जागटेवर चालतो. नमस्कार, मी ओमकार. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर ओमराजेंनी प्रवेश तर केला, त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय होतं हे समजून घेतलं. पण मी म्हटलं आता धाराशिवमध्ये आहे तर इथल्या सर्वसामान्य माणसांना काय वाटतं ते बघू. आणि म्हणून आता मी धाराशिवच्या जे बसस्थानक ST स्टँड आहे त्याच्या समोर उभा आहे. इथे बरीच वेगवेगळ्या ठिकाणून राज्यभरातून येणारी मंडळी किंवा धाराशिवमधून राज्यातल्या वेगवेगळ्या भागात जाणारी सगळी मंडळी आहेत. आणि म्हटलं रिक्षा स्टँडवर नक्की काय चालली चर्चा, एकदा ते बघावं. ह्याच्यावरून कळून जाईल की साधारण इथल्या लोकांचा खरंच कौल काय, की ज्यांनी ओमराजेंना निवडून देण्याचा प्रयत्न केला, मतदान केलं, हे सगळ्यांचं काय. नमस्कार. कुठले महाराज तुम्ही? अध्यक्ष तुम्ही कुठले? अध्यक्ष बोला. तुम्ही सांगा कुठले? नाही घेतलं नाही. तुम्ही कुठलेच साहेब? इथलेच आहे. बरोबर. बातम्या बघताय का सध्या? हो बघतो की. बघताय की काय चाललंय आता? काय पेट्रोलचे भाव वाढले, राजकारण वेगळंच चालू आहे यांचं. गोरगरीब मरतं ह्याच्यात. काय आहे पेट्रोलचे भाव वाढलेत, कुठं गेले पेट्रोलचे भाव. तुम्ही किती वर्ष रिक्षा चालवता? मी 10 वर्ष झालं. 10 वर्ष. आता परवडत आहे का नाही परवडत? नाही ना परवडत. नाही परवडत. नाही पडत तरी बी करावं लागतं पोटासाठी. हो शेती आहे का घरी? काय नाही शेती नाही काय नाही. पूर्ण तुमच्या रिक्षावरती चाललं? हो पण मला सांगा, आता काल जिल्ह्यातलं राजकारण तर तुम्हाला तर दिसतंय काय चाललंय ते. मग आता ओमराजेंनी निर्णय घेतला काल, म्हटले चाललो शिंदेसोबत. मग तुमचं काय म्हणणं बाबा, बरोबर काय चुकीचं आहे? चुकीचं केलं त्याने. खरं म्हणलं तर ते उद्धव साहेबांसाठी लय धोकादायक झाले ते. कारण की उद्धव साहेबांनी त्यांना एवढं ही केलं, लहानाचे मोठं केलं, असं त्यांनी करायला नाही पाहिजे होतं. अशी आमची अपेक्षा आहे. नाही पण काय झालं, इतके दिवस त्यांची पण घुसमट होत होती म्हणताय. ते म्हणतात राव आमच्या पंचायत समित्या पडल्या, नगरपालिका पडल्या, सगळं पडलं की मग. हो पडल्या. कारण की ह्यांचं बी काम चांगलं होतं पण ते आता वरी त्यांची सत्ता नव्हती ना, सत्यामुळे हे आहे. वरी सत्ता राहिल्यावर निवडून येतील 100%, असं आहे. नाही पण मग मुद्दा हाच ना की तुम्ही तुमच्या लोकांच्या प्रेमापोटी निवडून यायचं निष्ठा ठेवायची का तुम्ही सत्ता आणि पैसे याच्या मागे जायचं, हाच विषय. ती सत्ता आणि पैसेसाठी. गोरगरीब 500साठी आता निवडणूक आले 500 रुपये देतात आणि ही आणि 100 कोटीलाही विकत घेते त्यांचं हे आहे. 500 रुपये वाटले निवडणुकीला. हो 500 रुपये आणि ह्यांनी 100 कोटी रुपये घेतात. 100 कोटी कोणी घेतले? आता हे आमदार खासदार लोक हो मग. महाराज नमस्ते. तुम्ही कुठले? बाणसगाव. बरोबर. ते काय मतदानाला पैसे वाटतात का इकडे? काय नाही, कोण देत बी नाही, काहीच नाही. आमच्याकडे देत नाही ते खेड्यापाड्यात काय. नाही. मला सांगा, तुम्ही बघितलं असेल काल ओमराजेंनी सांगितलं बाबा आम्ही निर्णय घेतोय आणि त्यांचं भूमिका स्पष्ट केली. तुमचं मतदार म्हणून काय मत आहे? नाही जायला नाही पाहिजे होतं ठाकरेला सोड. हो आम्ही तुमच्यासाठी मेहनत केली, शिक्का मारला, 9 खासदार दिले. हो आणि काय करायचं सांगा. आम्हाला काय वाटत नाही का शिक्का टाकली. आपण बघा, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे त्यांच्यासाठी इथं प्रचाराला आले नाही मध्ये, मग त्यांना राग होता मनावर की बाबा असं कसं काय घडलं, आमच्या पालिका नाही आल्या. आज तुम्हाला लहानाचं मोठं केलंय त्यांनी साहेबानं. आम्ही जनता तुमच्या मागं तरी तुम्ही जाताय म्हणजे.
काय इथून पुढे विकास व्हायचा सांगा की काय आहे इथे? पण सत्तेत बसलं की विकास होतो हेच त्यांचं म्हणणं आहे ना. काय करायचं सत्ता मग गेले 5 वर्षात सत्ताच होती ना. सोडून जायचं नाही आपण. आम्ही ठाकरेसाठी मतदान टाकलं. हो मग ओमराजाला मग त्यांचे बघूनच टाकलं आम्ही. पहिल्यापासून आम्ही त्यांचीच माणसं. हो ठीक आहे. मला आणखी एक वेळ आमचं गणेश इथले प्रतिनिधी आहेत. गणेश एसटी स्टँड कधी बांधलं हे? मागच्या 1.5 वर्षापूर्वी बांधलं ते. आणखी हे बांधकाम अपूर्ण आहे त्याचं. अपूर्ण आहे का बांधकाम? अपूर्ण बांधकाम आहे. अपूर्ण बांधकामाचं उद्घाटन केलं लोकांनी. असं झालंय का? हा आणि नंतर पण रस्ते वगैरे केले त्याच्यामध्ये. जेव्हा मीडियाने बातम्या लावल्या त्याच्यामध्ये तेव्हा ह्या लोकांनी चालू केलंय. हे परिवहनने खर्च करून बांधलं का इथल्या नगर परिषदेने खर्च केला याला? परिवहन न केलं. प्रतापराव सरनाईक जेव्हा पालकमंत्री झाले पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हे बांधकाम केलं. म्हणजे इतकी अवस्था बेकार आहे आमच्यातली धाराशिवची की पालकमंत्री जेव्हा प्रताप सरनाईक झाले तेव्हा त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हे बांधकाम केलं. इथल्या स्थानिक आमदारांना खासदारांना वाटलं ना की बांधकाम करावं. पण जिल्ह्याचं ठिकाण आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी असताना सुद्धा ही दुरावस्था याची होती. साधारण विकास काय असतो मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे एक मुद्दा आमच्या गणेशरावांनी मांडला की अर्धवट बिल्डिंगचं पटकन हे केलं आणि आता विकास तुम्हाला इथून पुढे या नाल्यापासून दिसेल. गोपाळ दाखवून टाक एकदा. तुम्हाला बघायला बरं वाटत नसलं इंटरप्ट करतो मी. हे नगरपालिकेची ही स्वच्छता आहे. ही स्वच्छता आहे. मागील 6 महिन्यापासून भाजप सत्ता आली. त्यांनी फक्त रील्स काढले. सांगितलं की आम्ही स्वच्छता करतोय. भाजपवाल्यांनी उपाध्यक्ष आहेत आमचे अक्षय डोबळे म्हणून. त्यांच्याकडे नगर स्वच्छतेचा विभाग आहे. त्यांनी सांगितलं होतं स्वच्छता करतोय आम्ही. रील स्टार म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही त्याच्यामध्ये. आपण जर पाहिलं ते बाटल्या आहेत त्याच्यामध्ये. जर पाऊस पडला तर पाऊस पडला नाही म्हणून बरं आहे. पाऊस जर पडला पूर्ण हे पाणीमध्ये बस स्टँडमध्ये शिरतं. त्याचे काय आता बस स्टँडमध्ये रिक्षा लावली आहे. रिक्षा लावते त्या लोकांना येत नाही त्याच्यामध्ये पुन्हा कधी सुद्धा. त्याच्यावर हे कुठे राजकीय काहीतरी बॅनर दिसतोय मध्ये. ठीक आहे शुभेच्छा दिल्या पाहिजेत आपण लोकांना काय हरकत नाही. हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोण दिसतं ते. काय झालं? बरं महाराज तुम्ही कुठून आलाय? मी ह्याच्यावरून बोरगावून आलो. बरं बातम्या बघताय का सध्या का नाही? हो बघतोय ना बघतोय. ओमराजेंच्या निर्णयाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ओमराजेंनी चुकीचा निर्णय घेतलाय. का हो? आता काय इकडं म्हणजे जिकडं भागल तिकडे पळायला लागलीत. पैसे मिळतील तिकडे चाललेत म्हणायचं खासदार आमदार. पैसे मिळतात मिळतात. अरे काय मिळणार नाही. हां पण मला सांगा राव 2022 ला जायचं असतं तर गेले असते की ते नाही गेले ना. त्यावेळेस प्रकरण चालू होतं ना कोर्टाचं. हां म्हणून तेव्हा नाही गेले. तेव्हा गेले नाही आता हे निकालामुळे गेल्यास तुमचं म्हणणं असं. हो मतदानाला पैसे मिळतात का? घेणारे घेत असतील ना. घेत असतील. घेत असतील की न घ्यायला काय झालं. पैशासाठी चाललंय ना हो सगळे. हां पण मग आता तुम्ही मला सांगा तुमचं म्हणणं पैशासाठी चाललंय पैसे मिळतात म्हणून हे सगळे गेले. आता तुम्हाला मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय यामध्ये की बघा तुमची कामं व्हायची असेल तर समजा हे सगळे घाणे हे साफ करायचं असेल तर पालिकेला पैसे लागणार आहेत. मग ओमराजे म्हणतात पैसे लागणार आहेत निधी मिळणार आहे म्हणून तर आम्ही चाललोय. हा जो गावाचा जो नगरपालिकेमध्ये जो पैसा मिळतो तो पैसा कुठं जातो. कुठं जातो त्याने हिशोब देतात का? नगरपालिकेवाले हिशोब देतात का? समजा घरपट्टी आहे नळपट्टी आहे पाणीपट्टी काय जी असेल ती घेतल्याशिवाय तर देत नाहीत ना ती. कुठं कुणाला मिळतो हिशोब? कधी दिले आतापर्यंत? मला कशाला मिळेल हो. मला तर देणारच नाहीत ती. मला कशाला देतील. मी काल बोललो ओमराजेंची मुलाखत केली. ते म्हटले की बघा आम्ही इतके निष्ठावान होतो आम्ही कामं केली सगळं केलं एवढं करून पण लोकांनी आमचं ना पंचायत समिती निवडून दिली झेडपीला आमचे सदस्य आले हे झालं. म्हटले पण काय आलं आमच्या निष्ठेचं. म्हटले म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही निष्ठेने काम केलं आम्ही चांगलं केलं तरी पण लोकांनी आम्हाला नाही निवडून दिलं. मग आम्ही आता सत्तेत जाऊन बसलो. नाही निवडून दिलं ना. कितीतरी भरगोच्च मताने निवडून दिले त्यांना. असं थोडंच आहे. हां निवडून चांगल्या मताने आलेत. पंतप्रधानाला एवढे मतं नाही तेवढे आले तेवढे त्यांना नाहीत. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने. आता पुढच्या ओमराजेंना तुम्ही मतदान करणार का नाही करणार? नाही ती ज्या वेळेस काळ वेळ सांगेल आज नाही सांगू शकत. नाही नाही अहो या इकडं. अहो या की गॉगल चांगला आहे या इकडं. या की बरं बाबा नमस्ते. बाबा नमस्कार. तुम्ही कुठले आहात? बाबा पण चालले. नमस्ते तुम्ही कुठले आहात? डोके बरं बातम्या बघताय बघतो. मग आता काय चाललं राजकारणात? काय साहेब बदला बदलीचं राजकारण चालून काय आहे दुसरं काय आहे. पैशासाठी ते सत्तेसाठी कुणी कुठं पळायला आलं. ज्या माणसाने सांगितलं की आम्ही उद्धव ठाकरेसाठी आयुष्य घालू त्या माणसाने आज पक्ष बदलाचा विचार केला. आम्ही त्यांना निवडून दिलं कशामुळे की ती बाळासाहेबाच्या नावावर तिने निवडणूक लढविली म्हणून आम्ही त्यांना साथ दिली.
हां आज ती सत्ता स्थानांतर करण्याचा आमचा त्यात काय विरोध नाही, ती त्यांचा प्रश्न आहे. पण जे आम्हाला कळतं आहे, आम्ही नागरिक आहोत, जनतेचं म्हणणं काय आहे, जनतेच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जनतेला जे वचन दिलं त्या वचनपूर्ती केली पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं, दुसरं काय नाही आमचं म्हणणं. अहो पण मग मी परत तेच म्हणतो, ए बस आली बाजूला या. नाही माझं परत तेच म्हणणं आहे, तुमची कामं जर झाली पाहिजेत, तुमचा विकास झाला पाहिजे. अहो मग त्याच्यासाठी पैसे लागतात. ओमराजे म्हणतात की नाही पैसे आले आणि निधी येईल, आता आम्ही सत्तेत जाऊन बसतो त्यासाठी. नाही पैसे आले कुठून आले हे काय त्यांनी सांगितलं नाही का. तुम्ही खासदार आहात, तुम्हाला विचारायचा अधिकार आहे. जिल्हा परिषद समजा त्यांच्या ताब्यात असू द्या, राष्ट्रवादीचे असं कुठल्याही पक्ष, तुम्ही जिल्ह्याचे खासदार आहात, जिल्ह्याचे नेते आहात, तुम्हाला विचारायचा अधिकार आहे. अधिकार आहे तुम्हाला विचारायचा की बाबा निधी एवढा आला, तुमचा निधी खासदार निधी आला, तुम्ही काय केलं ही त्यांना विचारायचा अधिकार आमचा आहे. तुम्ही जसं त्यांना विचारता तसं आमचा सुद्धा जनतेचा अधिकार आहे. त्यांना बी तुम्ही जनतेसाठी काय केलं विचारायचा अधिकार नाही आमचा. आम्ही जनता आहोत, जनता हे विचारणारच आहे सर. आमचं म्हणणं एक आहे, निधी आला, जिल्हा परिषदला आला, पंचायत समितीला आला, हे गटाला तुमच्या सर हे काम कुणाचं आहे, जिल्हा परिषदचं पंचायत समितीचं आहे. त्यांनी केलं पाहिजे, त्यांनी केलं पाहिजे. निधी आला का नाही हे त्यांनी काम केलं पाहिजे. आमचं म्हणायचं उद्देश का त्यांनी काम केलंय का नाही केलं ते सांगा मला. कुणी जे कुणी आता जेडपी समजा इथं भाजपकडे गेली, तिकडे खासदार ओमराजे आहेत, कामं तुमची होतात का नाही होते? आता होतात ना. ओमराजे जोपर्यंत खासदार आहे तोपर्यंत आमची काम होतं जरा सर. फक्त ते ठाकरेला सोडून गेले हे काय तुम्हाला आवडलं नाही असं तुमचं म्हणणं? ना असं आमचं म्हणणं आहे की त्यांनी ठाकरेला सोडून जायला नाही पाहिजे होतं. तरी आमचं त्यांचं वैयक्तिक प्रश्न आहे ती, आमचा त्याशी काही संबंध नाही. पण मनाचा उद्देश काय आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती असू द्या, तुमचा भांडाचा अधिकार, विरोधक असल्याशिवाय कामं होत नसतात, विरोधक असल्याशिवाय कामं होत नसतात. सत्ताधारी काय बी करू शकतो, पण त्याला विरोध करणारा माणूस पाहिजे त्यावेळेस कामं होतात. म्हणजे बॅलन्स साधला गेला पाहिजे लोकशाहीमध्ये. हा, मग अरे बात तो सही काही आपल्या. या की इकडे, अहो या की, अहो या ना इकडे मित्रा, अहो या ना तुम्ही. अरे आपण काय करू आता, एस टी स्टँडमध्ये जाऊ जरा, बघू की लोकांचं काय म्हणणं काय नाही. नमस्ते, तुम्ही टेस्टर लावलाय, तुम्ही काय करता? मेकॅनिकल काय केलंय? काय केलंय? हायटेक हायटेक राहू दे बटन उघडं, चांगलं दिसते. अहो राहू दे की चांगलं दिसते. राहून त्याला म्हणूनच म्हटलं, मलाही होते, मी काढलं पहिलं बटन, जाऊ त्याला काय. बरं माझं काय म्हणणं आहे, तुम्ही कुठले आहात? घेतलं दारशो काय करता? सलूनचं दुकान आहे. हो. मग हे टेस्टर टेस्टरला लाईटीच्या कामाला लागते ना, शेतात वगैरे गेले. हो करतो की. गिअर मध्ये ना जायची पुढे नाही. नाही जात. मग मला सांगा, काय परिस्थिती राजकीय आता सध्या? का कुणावर विश्वास ठेवा, कुणावर विश्वास ठेवा. हां जे ते पलट्या हाणायला लागले, जे ते पलट्या हाणायला लागले, कुणावर विश्वास ठेवायचा. हो आपण बघा ना, माझं असं म्हणणं आहे की पलट्या हाणताना ते काय म्हणतायत की आम्हाला लोकांचीच कामं करायची आहेत, आमच्याकडे निधी आला पाहिजे, सत्तेत राहिले तर पैसे निघतात आहेत, मगच आम्ही चांगली कामं करू शकतो. विरोधात बी पैसे भेटतात. गावासाठीच येणार निधी आलेला, किती काही ना, रुपये येऊ द्या, 2 रुपये येऊ द्या, कुणाच्या तुमच्या हातून खर्चाला काय आणि माझ्या हातून खर्चाला काय, खर्चणार तर गावासाठीच आहे. त्याला पक्ष बदलायचा अगर काय करायची काय गरज आहे? गरज नाही. थोडक्यात ओमराजेने घेतलेला निर्णय तुम्हाला नाही आवडला? चुकीचं आहे, चुकीचं आहे. चुकीचं आहे, साप. तुम्ही समर्थक आहे का त्यांचे? हो सगळ्याच आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे. का तुम्हाला असं वाटतं का की आता निष्ठा वगैरे काय राहिली नाही असं काय? काहीच नाही राहिली, नाही. आणि आता बाकी बाहेर काय परिस्थिती, सोलून मिळून नीट चालतंय का? नाही, धंदे नाहीत, नाही. उन्हामुळे पाऊस नाही, निसर्ग बी साथ देण्यात गेलाय. नेते तर नाहीच, नाही, निसर्ग बी साथ देण्यात गेलाय. मग कुणावर शोट आहे? 13वा महिना जे ते पक्ष बदलायला लागले स्वार्थापोटी. मला वाटलं राव, मी आलो खरं तर रॅन्डम लोकांना भेटलं, मी म्हटलं ओमराजेंचे समर्थक तर म्हटलं ते ऑल ओव्हर हॅपी असतं की चला निर्णय घेतला एकदम चांगला झाला वगैरे. म्हणून म्हटलं की इथे सामान्य नागरिकांना काय वाटतंय जे एस टी स्टँडवर रॅन्डमली भेटतोय. अजून एकही नाही भेटला मला की याचं म्हणणं आहे की हे सगळं नीट झालं. तर तुमचं काय समर्थन नाही ओमराजेंच्या निर्णयाला? नाही, नाही, चुकीचं आहे. सोडायला नाही पाहिजे होतं, पहिल्यापासून होतं ना ठाकरे का, सोडायला नाही पाहिजे होतं. नरड्याला सुरी लागली तर सोडायला नाही पाहिजे होतं. काय बोलतो? हो, एक क्वेश्चन कशाला म्हणले?
एक वचन कशाला म्हणलं. जो मतदारसंघ आहे ते कुणाकडे बघून, ओमराजेकडं, बाळासाहेबाकडं, उद्धव ठाकरेकडं, यांच्याकडे बघून चालतो. थोडी जागत्यावर चालतो. मग उद्या गरज पडली तर तुम्ही पुढच्या वेळेस समजा उद्धव ठाकरेंनी इथे दुसरा उमेदवार दिला आणि ओमराजे समजा एकनाथ शिंदेकडून असतील, मग तुम्ही ओमराजे करणार की एकनाथ बाळासाहेब ठाकरे मेन बूड बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा तर आज शिंदे पण सांगतात. ते काय आता त्यांनी काय बी बोलतात. हो तुमची काय नाभिक वगैरे इथे संघटना आहे का? हाय की हाय की. मग संघटनेला काही नाही, पण मग आता तुमची तर नाभिक संघटना असेल, मग संघटनेला काय मदत मिळते का सरकार? नाही नाही काहीच नाही मिळत. नाही भेटत. काहीच नाही मिळत. काहीच नाही भेटत. आता एवढं बस स्टँडचं काम झालं. बस स्टँडच्या टायमाला प्रत्येक आमच्या दुकानदाराची हरासमेंट झाली. काय केलं? दुकान काढणे, अचानक निर्णय. एक तर कोरोना 2 वर्षे, त्यानंतर परत सलूनची दुकानं 6 महिने बंद. रिक्षा तुमची आहे का? तुमची कोणती आहे? काहीच नाही. तुम्ही कुठलं? या की इकडं, या की इकडं. काय करता तुम्ही साहेब? कारागिरी काम करतोय. कारागिरी काम करता. हां मग काय रोजंदारीवरती आहे का महिन्यात? रोज आहे आता 50% असतं. काय प्रत्येक कारागिरीला 50% भेटतं. 50%. 2 मिनटं. तर मला हे सांगा काय ते काय तंबाखू? बरं बरं ठीक आहे, नाही काय हरकत नाही. नाही मला हे सांगा आता की तुम्हाला परवडत आहे का सध्या तुम्ही जे काही पैसे कमवत आहेत त्यामुळे तुमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतोय का? कुटुंब व्यवहारानं तुम्ही प्रश्न टाकलाय त्या गोष्टी ह्या. आता माझा एक मुद्दा आहे. दररोज 200 रुपये भेटतात. एक कामाला 400-500 काम होतं. 200 रुपये भेटतात. 200 रुपये महिन्यात 3000चा किराणा, 3000, 2000 भाडं, लाईट बिल 1000 रुपये. आयुष्यात माणसाला काय पाहिजे? आयुष्य जगण्यासाठी काय पाहिजे? मनुष्य जीवन हे फक्त 60 ते 70 वर्षाचं आहे. त्यात कोर्ट कचेरी, वाद विवाद कशाला पाहिजे? एवढं फार अपेक्षा नाहीत, काय नाही काय नाही. अपेक्षा काय नाहीत आपल्याला. राजकारण्यांकडून तरी आहेत का अपेक्षा? राजकारण काय, कुणी बी सत्तेत आलं तर त्यांनी विकास करावा एवढीच अपेक्षा असते प्रत्येक नागरिकाची. ही तर प्रत्येकाची अपेक्षा आहे. मुद्दा असा आहे, ज्यावेळी नेते हे सांगतात की मी इकडे होतो, इकडे विकास होत नव्हता, मग विकासासाठी मी आता कोणतरी सत्ताधाऱ्यासोबत जाऊन बसलो. अशा वेळी विकासाच्या व्याख्या, त्या नेत्याची क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता आणि त्याने घेतलेला निर्णय आणि त्याची निष्ठा या सगळ्यावरती प्रश्न उपस्थित राहतात. म्हणून आता मला तुम्हाला विचारायचं आहे की ओमराजेंनी जो काय घेतलेला निर्णय आहे याबद्दल तुमचं मत काय? ओमराजेबद्दल बोलण्यापेक्षा प्रत्येक राजकीय नेत्यावर माझं म्हणणं आहे. आता आधी ओमराजेंवर बोलू, मग दुसऱ्या सगळ्यांवर बोलू. ओमराजाचा विषय येतच नाही. कारण ओमराजाला कधी बी फोन लावा, आपण स्वतःहून फोन लावला, माणूस कामात असला तरी सकाळी 5:30-6 वाजता फोन आला. मी माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला मी तेच सांगतो, मला हे मान्यच आहे ते सगळ्यांचे फोनवर घेतात. त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल तुमचं समर्थन आहे का नाही हा माझा प्रश्न आहे. त्यांना कुठेतरी गोष्ट कुठल्या तरी कारणास्तव त्यांना खटकली असेल ना. कुठल्या तरी गोष्टीसाठी त्यांना एक गोष्टी त्यांना अडथळा कुठेतरी आला असेल, ही मेन मुद्दा आहे. त्यांनी आता एवढे मोठे राजकारणी आहेत की काही जणांना FDच्या मागं, आता सरकार काय करतं, जे राजकीय नेते पक्षाला सपोर्ट करत नाहीत त्याच्या मागे ED BD लावते. तसलं काय लक्षण नको, आपलं बसावं त्यांच्यासोबत जाऊ. प्रत्येक ओमराजेबद्दल बोलायला गेलं तर ओमराजे माणूस खासदार असा बी आहे, जरी त्याने पक्ष बदलला तरी तो प्रत्येक माणसासाठी धावून येणारा माणूस आहे. पक्षाचा काय फरक नाही पडत इथे. पक्षाचा फरक नाही, माणूस पर्सन सेंट्रिक, परफेक्ट पर्सन सेंट्रिक विषय. भाई ये इकडं, अरे ये रे इकडं. तुला मत नाही का काय म्हणणं नाही? बऱ्यापैकी लोकांशी बोलायचा प्रयत्न केला आणि काय साधारण झालंय की मुद्दा असा आहे सगळ्यामध्ये की रॅन्डम लोक काय म्हणतात ना ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते यासाठी महत्त्वाचं आहे की त्यांची मतं त्यांच्या नेत्यापर्यंत, त्यांनी निवडून दिलेल्या माणसापर्यंत, त्यांनी याला मतदान केलं त्याच्यापर्यंत पण जाणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही पण मुंबई तक बघत राहा. नेत्यांनी घेतलेले निर्णय हे परिस्थितीजन्य असू शकतात, हे स्वार्थासाठी युद्ध असू शकतात असं काही लोक म्हणतात. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की या सगळ्यावरती मतदार म्हणून त्याचं मत काय ते मत तुमच्यापर्यंत ठेवण्याचा प्रयत्न. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार धाराशिवच्या या ST स्टँडवरून.